सज्जन हो नमस्कार. आपल्याकडे एक म्हण आहे, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. कोणचंही बाकीचं काम करायचं असेल तर माझं शरीर चांगलं पाहिजे, उत्तम पाहिजे. माझं शरीर जर मला अनुकूल नसेल तर मी दुसरं कुठलं काम व्यवस्थित करू शकणार नाही. मग शरीर चांगलं ठेवण्यासाठी सुद्धा मला कोणीतरी देव किंवा दैवी शक्ती ही मदत करू शकेल आणि त्यामुळे माझं शरीर आणि माझं मन, माझी बुद्धी ही अतिशय उत्तम प्रकारे कार्य करू शकेल. आपण श्रीरामांचं गुणावलोकन करत असताना शरीराचा विचार त्याच्यामध्ये करू लागलो आणि एकच श्रीरामचरित्र किती प्रकारे मला मदत करेल हे दृष्टोत्पत्तीला आलं. मागल्या भागात आपण कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्र प्रिय श्रुती आणि घ्राणम पातु मखत्राता याचा विचार केला. आजच्या भागामध्ये हा विचार करूया की मुख, तोंड, या तोंडाला फार महत्त्व आहे. इथं काय म्हणलंय, मुखम सौमित्री वत्सलः. सौमित्री म्हणजे लक्ष्मण, आणि लक्ष्मणावर रामाने जितकं प्रेम केलेलं आहे तितकं प्रेम माझ्या मुखावर त्या रामाचं येऊ दे. कारण मुखाला डबल ड्युटी आहे. आपली बाकीची जी सगळी इंद्रिय आहेत ना, डोळे 2, दृष्टी 1, कान 2, श्रवण 1, नाकपुड्या 2, श्वास 1, फुफ्फुस 2, पण हवेचं काम 1, किडन्या 2, फंक्शन 1, पाय 2, चालणं 1, हात 2, कर्म 1, असं आपल्याला पाहायला मिळेल. पण शरीरात ही 2च इंद्रिय अशी आहेत की इंद्रिय 1 आणि काम 2. त्यापैकी मुख, की ज्याला खायचं पण आहे आणि बोलायचं पण आहे, आणि आपलं गुह्यस्थान जननेंद्रिय, त्याला लघुशंका पण करायची आणि प्रजोत्पादन पण करायचं आहे. म्हणून ही 2 इंद्रिय अतिमहत्त्वाची आहेत. त्यातल्या त्यात हे मुख जे आहे याला तर फारच सांभाळावं लागतं, जपावं लागतं. आमचे एक गुरुजी नेहमी म्हणायचे, वक्त्यांनी काय बोलायचं हे ठरवण्यापेक्षा काय नाही बोलायचं हे आधी ठरवलं तर फार चांगलं होईल. माणूस कुठेतरी घसरतो, बोलताना काहीतरी चुकी करतो, हाही भाग आहे. आणि खाताना तर त्याचा अंधिरबंदपणे तो खातच असतो. कुठं काय दिसेल ते त्यावेळी तो भरत असतो. हे मुख म्हणजे काही कचरा पेटी नाही आहे. पण खरोखरच माणूस कुठल्याही स्टेशनवर काहीही घेऊन खातो. कधी ती वस्तू जिथं बनते तिथं कधी जाऊन आलाय का तुम्ही? विचार करा. मी सहज या बाबतीत विचार केला आणि या वर्षीपासून निर्णय बदलला. आपण गुढीपाडव्याला त्या गुढीला गाठी बांधतो, पण मी एकदा ती गाठी कशी बनवतात हे पाहिल्यानंतर मला किळस आली. आणि असली घाणेरडी वस्तू आपण गुढीला लावायची गोड म्हणून मी बदल केला आणि खजुराची माळ केली, जर्दाळूची माळ केली आणि ती गुढीला लावली आणि गाठी बांधणं बंद केलं. कारण गाठी जर ती आलेली खाल्ली तर उद्या आणखीन आजार पण येणार आहे, ही एक गोष्ट. आणि आमच्या हिंदूंची आम्हाला केव्हा या बाबतीत ज्ञान येणार हे समजतच नाही. आमच्या हिंदू मंडळींनी एक विचार केला पाहिजे की माझ्या देवासाठी, माझ्या सणासुदीसाठी लागणाऱ्या वस्तू मी आपल्याच भाईबंधांकडून आणायला काय हरकत आहे? ही गाठी बनवणारी कोण असतात मला माहिती नाही, पण जास्ती करून
आपल्या धर्माचा द्वेष करणारीच मंडळी जी जास्त आहेत, ही गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणून निदान, आणि हे सगळं स्पष्टपणे कुणीतरी बोलणं आवश्यक आहे ना, म्हणून बोलतो आहे. तर मुखामध्ये काय जाईल, कुठल्या स्टेशनवरला वडापाव तोंडात जाईल आणि त्यानंतर माझा घसा दुखायला लागेल, माझ्या घशामध्ये पीडा व्हायला लागेल, खोकला येईल, सर्दी येईल. आणि केवळ खोकला सर्दीवर भागणार नाही, माझ्या पोटात नेमकं काय जाईल आणि त्यांनी कुठल्या प्रकारच्या व्याधी होतील हे सांगता येणार नाही. म्हणून मुखम सौमित्री वत्सलः. लक्ष्मणाने अगदी शबरीची बोरंसुद्धा पाहिल्यानंतर, ते तिन्ही खाऊन दिलीत म्हणल्यानंतर लक्ष्मणाला पहिल्यांदा आला. तो नेहमी विचार करतोय की रामप्रभूंचं संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. हा लक्ष्मणाचा दावा आहे. म्हणून मुखम सौमित्री वत्सलः, माझ्या मुखावर संयम पाहिजे. लक्ष्मण रेषा म्हणून त्यांनी जी सीतेसाठी घालून दिली, तीच लक्ष्मण रेषा माझ्या खाण्यापिण्याच्या बाबतीत सुद्धा असायला नको का? त्याचबरोबर मला बोलायचं काय, कुठे बोलायचं, केव्हा बोलायचं, बोलायचं का नाही बोलायचं, हे सुद्धा कळायला नको का? आज मला पुष्कळ वेळेला काहीही कारण नसताना आपण आपल्या कॉमेंट्स करून बसतो, काही जरूर नसते. आणि तुमचं कोण ऐकतोय, पण आपण भराभर बोलत असतो काहीतरी. तर याही बाबतीत आपल्या मुखावर संयम ठेवणं, ही क्रिया मुखम सौमित्री वत्सलः. किती वेळा म्हणणार तुम्ही मुखम सौमित्री वत्सलः? लक्षात ठेवा की लक्ष्मण जो आहे हा शेषाचा अवतार आहे. शेष, मग ते नाग किती असतात, तर ते 9 असतात, नवनाग. म्हणून मुखम सौमित्री वत्सलः, म्हणून मुखम सौमित्री वत्सलः, मुखम सौमित्री वत्सलः हा मंत्र माझ्या तोंडाकरता ज्यावेळी मला म्हणायचा असतो, तो 9 वेळा म्हणावा किंवा 9च्या पटीत म्हणावा. 9 दूने 18, 9 त्रिक 27 या पद्धतीने म्हणावा. तर त्यामुळे काय होईल, माझ्या मुखावर माझा कंट्रोल येईल. इतकंच नव्हे तर माझे दात स्वच्छ राहतील, माझं मुख स्वच्छ राहील, मला वारंवार डेंटिस्टकडे जावं लागणार नाही. खूप अनेक गोष्टी माझ्या मुखाच्या बाबतीत त्यामुळे पार पडतील. म्हणून लक्षात ठेवायचं मुखम सौमित्री वत्सलः. इथे मुखाच्या ठिकाणी आणखीन एक शक्ती राहते आणि तिला सरस्वती असं म्हणतात. म्हणून मुखावर, तोंडावर हात ठेवून महासरस्वत्यै नमः, महासरस्वत्यै नमः असं जर आपण 21 वेळा म्हटलं तर आपल्या तोंडातून खरोखरच सरस्वती बाहेर पडायला लागेल आणि त्याचाही उपयोग स्वतःला होईल, तसाच दुसऱ्यांनाही होईल. म्हणून मुखम सौमित्री वत्सलः. पुढचं आहे जिह्वां विद्यानिधी पातु. जिव्हा, ही जी जीभ आहे ना, हीच फार गडबड करते बरं का. या दातांचे पहारेकरी म्हणून किती आहेत, 32 जण आहेत, पण त्यांच्या कुणाच्याही याच्यामध्ये न येता ती आपला उद्योग मोठा जोरात करत असते. या जिभेमुळेच आम्हाला हे खाऊया, ते खाऊया, ते खाऊया, अनियंत्रित खाणं आणि अनियंत्रित बोलणं, या दोन्ही गोष्टी जिभेमुळे होतात. म्हणून जिह्वां विद्यानिधी पातु. अरे, जिभेला जर काही चांगलं काम द्यायचं असेल तर तिथं कुणाला आणून बसवा, विद्यानिधी. विद्यानिधी कोण आहे, तो परमात्मा परमेश्वर. कोण? भवानी शंकर. भगवान शंकर म्हणजे 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती असणारे असे विद्यानिधी स्वरूपाचे भवानी शंकर माझ्या जिभेवर येऊन बसू देत. म्हणून जिह्वां विद्यानिधी पातु कंठम भरतवंदितः. अशा रूपाने आपण आपल्या शरीरामध्ये जे जे काही प्रश्न निर्माण होतात त्यांची उत्तरं या प्रकारे देऊ शकतो आणि त्यामुळे माझं शरीर जे आहे हे उत्तम राहू शकतं. तर सज्जन हो, याचा आपण जरूर विचार करा आणि आपलं शरीर जे आहे ते शरीर माध्यम
खलु धर्म साधनम या दृष्टीने त्याचा विचार करा. धन्यवाद. पुढच्या भागामध्ये पुढचे जे अवयव आहेत त्यांचा विचार करूया. नमस्कार.